काय पाहिजे? काय नको. मग कशाला आला इथं? तुम्हाला बघायला. ए मम्मी जरा बाहेर ये ग. अहो जावाई, बघता बघता तुमच्या लग्नाला 6 वर्ष झाली. हो ना, आणि कळलं सुद्धा नाही कशी हे 6 वर्ष निघून गेले पटकन. ती कसं काय? जेलातल्या कायद्याला काय कळत आहे? हॅलो, कुठं आहे हो तुम्ही? ऑफिस मध्ये का रे? ते शेजारचे संगी पळून गेले म्हणून विचारलं. ईड आहे का काय? तू पण तुम्ही ना तुमचीच पाहुणी पाहुणी करत बसा. तुम्हाला तर माझ्या पाहुण्यांची कदरच नाहीये. काय बोललीस? कदर नाही? इथं माझ्या सासूला सोडून तुझ्या सासूला शॉपिंगला घेऊन गेलो. एवढंच नाही तर माझ्या सासऱ्याला सोडून तुझ्या सासऱ्याला आयफोन घेऊन दिला आणि म्हणत्यास कदर नाही. इथं माझ्या सालीला सोडून तुझ्या ननंदला 20,000 रुपये पाहिजे होते, मी 30,000 रुपये पाठवले परत अडचण नको म्हणून, आणि म्हणत्यास तू मला कदर नाही तुझ्या पाहुण्याची. अहो सॉरी सॉरी, चुकलं माझं, सॉरी. सोनूची मम्मी, तुला हिसाब लावता येतो का? गणित येतं का तुला? गणित मग मला हिशोब लावता येतो सोनुष पप्पा. तर मग मला सांग, 44 मधून 3 गेल्यावर खाली किती राहते? अहो 44 मध्ये 3 राहतच नाही सोनुष पप्पा, तर जाईल कसे? किती राहते मग? डबल 4, 4वर 4, 44. बर, समजा 44 मधून 4 गेले तर मग किती राहीन खाली? सोपं आहे, 4. एवढं मी येते सोनुष पप्पा तुम्हाला. नाही, मी जरा गणितात कच्चा आहे ना. त्याच्यामुळं हा. सोनूच मम्मी, काय? मला 500 रुपये द्या ना. माझ्याकडे पैसे नाही सोनुष पप्पा. पाय ना, एखाद्या डब्या डुब्यात ठेवत असत्या बाया नवऱ्याच्या चोरून आडी अडचणीला. अहो तुम्ही एकदा पैसे घेतले देतच नाही सोनुष पप्पा. यावेळेस देईन, तोही शपथ देऊन टाकीन. कब द्या सांग? 29 फेब्रुवारीला 29 फेब्रुवारी द्या सांग ना. पण कन्फर्म 29 म्हणजे 29, आणि मै बी एक 8 आहे. कोणती? तो 29 फेब्रुवारीलाच माझ्याकडून पैसे घ्यायची. अहो मला लय ध्यान राहतं, मी 29 फेब्रुवारीला म्हणजे 29 फेब्रुवारीला तुमच्याकडून घेईन. हा, आणि मी बी देईन बरं का, पण त्याच्या अगोदर बी नाही आणि नंतर बी नाही. हा, चालतं ना. 28 फेब्रुवारीला बी नाही आणि पुढे बी नाही. 30, 31, 1 काय असेल तर डायरेक्ट 29 बरं का भाऊ. हा 29 फेब्रुवारी. हा दे. 500 सोनुष पप्पा. हा, मी आता 1-1 रुपया करून जोडून ठेवले. बरोबर 29 फेब्रुवारीला मला 500 म्हणजे 500 वापस द्या सांग. मला नाही डुबवायचे ग तो कष्टाचे पैसे सोनूची मम्मी. धरा मग. किती? की देवाने फक्त मला एवढा आशीर्वाद द्यावा, घेतलेला प्रत्येक निर्णय हा यशाच्या दिशेने जावा, आणि असावी जग जिंकण्याची धमक मनात, असावी जग जिंकण्याची धमक मनात, पण अंगात कणभरही कसलाच गर्व नसावा.